बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये बातम्यांचा वेगवान वाढावा. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलं. काही शंका असतील तर मार्ग काढू, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भूमिका. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, कर्जमाफीची उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण. किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले, केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई का, मुंबई हायकोर्टाचा एफडीएला सवाल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामांवर आता एआय आणि जिओ टॅगिंगची नजर असणार. राज्याच्या नगरविकास विभागाचा मोठा निर्णय, पारदर्शकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून 3 सदस्यीय संयुक्त चौकशी समिती, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश. गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग, गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करा, न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश. लातूरच्या औसामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल, पेपरफुटी प्रकरणात आपला संबंध जोडल्याचा आमदार अभिमन्यू पवार यांचा आरोप. वादग्रस्त विधानाचं कंगना राणौतकडून समर्थन, खासदार कंगना पार्ट टाइम राजकारणी, अभिजित दिपकेंनी खिल्ली उडवली. बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचारी निलंबित, 70,000 घेऊन कागदपत्र दिल्याचा आरोप. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाचा निकृष्टपणे दर्जा समोर, निपाणीजवळ उड्डाण पुलाला भगदाड, वाहन चालकांचा संताप. भिवंडीमध्ये धक्कादायक प्रकार समोर, अनैतिक संबंधांमधून माजी सरपंचाची हत्या, मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट उधळला, आरोपीला बेड्या. अमरावतीच्या राजापेठ उड्डाण पुलावर अपघात, ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, धडकेमध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान, राणी मुखर्जीचाही राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरव. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारतानं घडवला इतिहास, पुरुषांच्या शर्यतीमध्ये भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक, 10 मिनिटं 71 सेकंदात नाशिकच्या दिलीप गावितची सुवर्ण धाव.